फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर खूप छान असा आजचा व्हिडिओ आहे. बऱ्याच महिलांना शरीरावरती, पोटावरती, मांडीवरती खूप जास्त प्रमाणात स्ट्रेच मार्क्स असतात. पण बऱ्याच जणांना असं वाटतं, बऱ्याच महिलांना, की स्ट्रेच मार्क्सचे डाग जे आहेत ते जातच नाहीत, कंप्लीट पूर्णपणे जातच नाहीत असं बऱ्याच जणींना वाटत असेल. पण तसं नाही आहे. 100% कितीही डार्क तुमचे स्ट्रेच मार्क्स असू देत, हा आजचा उपाय एवढा छान आहे. याचा रिझल्ट मला स्वतः आलेला आहे, म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर 100% पूर्णपणे कंप्लीट स्ट्रेच मार्क्सचे जे डाग असतात ते जातात. तर त्यासाठीच आपण आज खूप छान असा एक घरगुती उपाय पाहणार आहोत. साधा सिंपल आहे, जास्त काही त्याला साहित्य लागणार नाही आहे. अगदी घरच्या घरी तुम्ही बनवून तुमचे शरीरावरचे कुठेही स्ट्रेच मार्क्स असतील तर ते तुम्ही नक्की घालवू शकता. तर पहिलं आपण जाणून घेऊया की स्ट्रेच मार्क्स होतात का. तर बघा, पहिलं तर कारण आहे की प्रेग्नेन्सी. तर मला देखील प्रेग्नेन्सीमध्ये खूप जास्त प्रमाणात स्ट्रेच मार्क्स झाले होते आणि खूप जास्त डार्क होते माझे स्ट्रेच मार्क्स. पण या उपायाने मी कंप्लीट माझे स्ट्रेच मार्क्स जे आहेत ते घालवलेले आहेत. अजिबात माझ्या पोटावरती आता स्ट्रेच मार्क्सचे डाग नाही आहेत. तर पहिलं कारण आहे प्रेग्नेन्सीमध्ये आपलं पोट प्रेग्नेन्सीमध्ये वाढतं आणि डिलिव्हरी झाल्यानंतर एकदमच ते कमी होतं. तर त्यामुळे स्ट्रेच मार्क्स जे आहेत ते येतात आपल्या पोटावरती. त्यानंतर दुसरं जे कारण आहे ते आहे वजन वाढणे किंवा अचानक कमी होणे. तर त्यामुळे देखील स्ट्रेच मार्क्स जे आहेत ते येतात शरीरावरती. त्यानंतर अनुवंशिक देखील असतं. स्ट्रेच मार्क्स येणं हे अनुवंशिक देखील असतं. त्यानंतर बघा, फर्स्ट टाईम जेव्हा मुलींना पिरियड्स होतात, हार्मोनल चेंजेस होतात, तर त्यामुळे देखील स्ट्रेच मार्क्स बऱ्याच मुलींना येतात. फर्स्ट टाईम जेव्हा पिरियड येते तेव्हा. तर तुम्हाला कोणतेही कारणामुळे स्ट्रेच मार्क्स आलेले असू देत, शरीरावरती कुठेही आलेले असू देत, मांडीवरती असू देत, पोटावरती असू देत, किंवा इथे जिमला जाणाऱ्या व्यक्तींना, पुरुषांना तुम्ही बघितलं असेल की हाताच्या साईडला देखील स्ट्रेच मार्क्स खूप जास्त प्रमाणात असतात. तर कोणत्याही प्रकारचे स्ट्रेच मार्क्स तुमच्या शरीरावरती असू दे, ह्या उपायाने 100% तुमचे स्ट्रेच मार्क्स जे आहेत ते जाणारच आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे आपण आज क्रीम बनवणार आहोत स्ट्रेच मार्क्ससाठी, तर हे तुम्हाला कंटिन्यू 1 महिना तरी वापरावंच लागेल. तुम्हाला जर 100% रिझल्ट हवा असेल तर हे कंटिन्यू तुम्हाला महिनाभर लावावंच लागणार. तर आपण बघूया, मी हे जे क्रीम आहे स्ट्रेच मार्क्ससाठी ते मी कसं बनवलेलं आहे, याच्यामध्ये मी काय इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, यासाठी मी इथे एक छोटासा स्टीलचा डबा घेतलेला आहे. तुमच्याकडे प्लास्टिकचा अवेलेबल असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता. तर त्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे ऑलिव्ह ऑइल. तर ऑलिव्ह ऑइलमध्ये खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे ते स्किनला म्हणजे स्ट्रेच मार्क्स कमी करण्यात आणि स्किनला मॉइश्चर देण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडते. त्यासाठी मी इथे 2 चमचे जे आहे ते ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा जे आहे ते आपल्याला कोकोनट ऑइल घ्यायचं आहे. तर कोकोनट ऑइल देखील चमक आणण्यासाठी, मॉइश्चर देण्यासाठी, आपल्या स्किनवरती ओलावा टिकवून ठेवण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडते. त्यासाठी मी इथे 1 चमचा जे आहे ते कोकोनट ऑइल घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, इथं आपल्याला 2 चमचे जे आहे ते ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे. तर ॲलोवेरा जेल आपल्या स्किनवरचे जे डाग असतात ते कमी करण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडते. तर अशा पद्धतीने मी इथं 2 चमचे जे आहे ते ॲलोवेरा जेल घेतलेला आहे. तुमच्याकडं कोणतं अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि हे सगळे जे मी इथं साहित्य किंवा हे घटक जे वापरलेले आहेत ते तुम्हाला कॉस्मेटिक्स स्टोअरमध्ये भेटून जातील. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करायचं आहे. आणि बघा, आता यामध्ये मी खूप इम्पॉर्टंट आणि आपल्या या क्रीमसाठी इम्पॉर्टंट अशी गोष्ट यात घालणार आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे ते 3 ते 4 विटॅमिन एच्या कॅप्सूल्स. विटॅमिन ईच्या कॅप्सूल्स नाही आहेत, ह्या विटॅमिन एच्या कॅप्सूल्स आहेत.
तर विटॅमिन एच्या कॅप्सूल जे आहेत ते आपले जे स्ट्रेच मार्क्सचे डाग आहेत ते पूर्णपणे नाहीसे करण्यासाठी खूप इथं उपयोगी पडणार आहेत. तसेच यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज खूप जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे आपल्या स्किनचा कलर जो आहे तो सुधारणार आहे. तसेच आपल्या ज्या पेशी असतात तर त्याची निर्मिती होण्यासाठी परत छान असे मृत पेशी जाऊन जे चांगल्या पेशी आहेत त्यांची निर्मिती होण्यासाठी विटॅमिन ए खूप जास्त उपयोगी पडणार आहे. तर यामुळे कंप्लीट जे डाग पडलेले आहेत स्किनवरती स्ट्रेच मार्क्सचे ते पूर्णपणे निघून जाणार आहेत. खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह अशी ही होममेड स्ट्रेच मार्क्स रिमूव्हल क्रीम आहे. नक्की एकदा बनवून पहा आणि ट्राय करून पहा. 100% तुम्हाला याचे रिझल्ट भेटणार म्हणजे भेटणारच. तर तुम्ही बघू शकता एकसारखं त्याला मिक्स केल्यानंतर किती छान आपली क्रीम बनवून तयार झालेली आहे. तर हे तुम्ही रूम टेम्परेचरला देखील ठेवू शकता किंवा तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता. पण याचा यूज तुम्हाला रोज करायचा आहे. तुम्ही 2 टाईम करू शकता किंवा दिवसातील 1 टाईम देखील करू शकता किंवा रात्री झोपताना देखील तुम्ही ही स्ट्रेच मार्क्सची जी क्रीम आहे ती लावून झोपा. जिथे जिथे तुम्हाला स्ट्रेच मार्क्स आहेत मांडीवरती, हातावरती, पोटावरती, तर तिथे हे व्यवस्थित क्रीम जी आहे ती लावून घ्या. अशा पद्धतीने क्रीम बनवा. तर अशा पद्धतीने आपल्याला ही स्ट्रेच मार्क्स रिमूव्हल क्रीम जी आहे ती बनवायची आहे. तर आता बघा ह्या क्रीमचा यूज कसा करायचा. तर या क्रीमचा यूज करण्यासाठी तुम्ही दिवसभरात कधीही तुम्ही ही क्रीम जी आहे ती स्ट्रेच मार्क्सवर लावू शकता. तुम्हाला जर 2 टाईम लावायचं असेल तर तुम्ही दोन्ही टाईम सकाळी लावू शकता किंवा संध्याकाळी दोन्ही टाईम लावू शकता. नसेल तुम्हाला सकाळी टाईम तर रात्री झोपताना तर नक्कीच हे स्ट्रेच मार्क्सवरती लावून झोपा. नक्कीच रात्रभर तुमच्या स्किनवरती हे जे क्रीम आहे ते ऑब्झॉर्ब होईल, मुरेल चांगलं तुमच्या स्किनमध्ये आणि स्ट्रेच मार्क्स जे आहेत ते लवकर कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल. आणि 1 महिन्यानंतर तुम्ही नक्की मला कॉमेंट कराल की खूप छान असा ह्या घरगुती होममेड स्ट्रेच मार्क्ससाठी क्रीम होती. तर तुम्हाला देखील 100% रिझल्ट भेटतील. पण कंटिन्यू हे महिनाभर ट्राय करा. क्रीम जर तुमची 8-10 दिवसात किंवा 15 दिवसात संपली तर परत एकदा तुम्ही 15 दिवसांसाठी बनवा. पण कंटिन्यू महिनाभर हे ट्राय करा. 100% तुमचे स्ट्रेच मार्क्स जे आहेत ते निघून जाणार आहे, त्याची मला खात्री आहे. तर करा नक्की हा उपाय. आणि आपलं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.